भांबेड व्यापारी संघटना प्रतिवर्षी एक सहल नियोजित करते व्यापाऱ्यांसाठी। ती सहल यावर्षी राजस्थानला नियोजन केलं आहे। आता सर्व व्यापारी बंधू स्टेशनला आले आहेत। मी पण रत्नागिरीला आधीच आलो होतो, तर बाईक मी लावले पार्किंगमध्ये आणि मी आता चाललो आहे प्लॅटफॉर्मला खाली। सगळे प्लॅटफॉर्मला गेलेत, सगळ्यांनी वेळ आहेत। भांबेडातून लक्झरीने सगळे मिळून रत्नागिरी स्टेशनला आलेत। यावर्षीचे अध्यक्ष मिलिंद गांधी, बाबा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली यावर्षी आमची सहल चालली आहे उदयपूर राजस्थान येथे। हे आहेत आमचे कदम आणि याच्या आधी देवीला नारळ देतो महालक्ष्मीला, त्याची प्रसादी वाटतात। आणि हे आहेत आमचे माननीय विनायक गांगण, माजी सरपंच भांबे, प्रसादी खात आहेत। हे आहेत आमचे व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष अनिसभाई वाघू आणि त्यांच्या बाजूला आहेत ते व्यापारी संघटनेचे सचिव विनायक खामकर। आता आमची ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 3ला लागते। रत्नागिरीला पोहोचला स्टेशनला 1:30 वाजता स्टेशनला होते, त्यामुळे त्यांनी काय खाल्लं नाही। आता ते गाडीमध्ये चढल्यावर सगळ्यांना भूक लागली, त्याच्यामुळे जेवण करतायत। सगळी भुकेलेले आहेत आणि आता सगळे जेवणाच्या मूडमध्ये आहेत। तुम्हाला भूक नाही लागली? सगळे आता गाडीमध्ये आपापल्या सीटला बसलेत।
हे आमची सगळी मॅनेजमेंट आधीच बघू लागतात. ते आता सध्या सगळ्यांना आपापल्या सीटवर बसवण्याच्या याच्यावर बसवत आहेत. व्यवस्थित असं त्यांचं संघटनेसाठी योगदान असतं. ट्रिपसाठी उत्कृष्ट असं योजना करतात आमचे अनिश शेट बाबू. सगळ्यांचं सीटचं मॅनेजमेंट ते करत आहेत. सकाळचे आता 3 वाजलेत आणि आता अहमदाबाद जंक्शनला पोहोचलो. तर इथून आम्ही सर्व स्टेशनला रिक्षा पुन्हा उदयपूर ट्रेन. अहमदाबाद स्टेशनवरून आता आम्ही सर्व स्टेशनला पोहोचलो. इथून आमची ट्रेन आहे 6:50ची. आत्ता आम्ही आहेत आसारवा जंक्शनला. तिथून आम्ही आत्ता जाणार. आमची 6:50ला गाडी सुटणार आहे. इकडे नाश्ता चाललाय. आलो आता आपण उदयपूरला फिरायला चाललो. कुठून आलो आपण? भांबेड रत्नागिरी. बोल. आमचे मित्र विनय शेठ गांगान हे जास्त दमलेले आहेत, म्हणून आता आमची ट्रेन आता सुटणार आहे. थोड्या वेळात ट्रेनची वाट बघतोय. चालेल. झोपला प्रशांत दादा. पुढे चाललात? ada kuasa. आता ट्रेनमध्ये खायचा प्रोग्राम चालू आहे. इथे नवम कुसलेपर्यंतचे मालक बनबे आणि साई मोबाईलचे मालक संदेश आमचे चना मसाला तयार करतात आणि सगळ्यांना वाटणार आहेत ट्रेनमध्ये. दररोज चना आणि आमचे कदम आहेत ते केले ते कदम आमचे ते वाटणार सगळ्यांना प्रत्येक माणसाला. इथं बसले इथे सकाळचा नाश्ता चालू आहे. दुसऱ्या दिवसात कानडे त्यामुळे तुम्हाला सांगते प्रवासांचा कसा. हो प्रवास चालला. प्रवास एकदम एक नंबर. चपाती भाजी.
चमचा घेऊन आलो म्हणजे सगळ्यांना वाटणार ट्रेनमध्ये आता खाऊ वाटप चाललाय. थोडी मस्ती चालली आहे सोबत. खाऊ वाटप हे आमचे पूलवाले, थांबेचे प्रसिद्ध पूलवाले. कदम आता आमचे लाडू वाटप करतायत. बरोबर दुपारी 12:30ला उदयपूरला आम्ही पोहोचलो. त्यातून आमचा प्रवास स्टेशन आहे. हॉटेलला जायला आम्ही रिक्षा घेत आहोत. काय टेलर कसा आला प्रवास? सुंदर प्रवास झालेला आहे आमचा रत्नागिरी तो अहमदाबादपासून AC मधून आम्ही मस्तपैकी आलेलो. त्याच्यानंतर आम्ही तिथे 1 तासभर रेस्ट केली, 2 तास रेस्ट केली. त्याच्यानंतर आम्ही परत असरवावरून आणि उदयपूरपर्यंत आम्ही ट्रेनचा प्रवास अतिशय सुंदर झाला आहे. आणि त्या प्रवासामध्ये खूप मजा आली. आता आम्ही लगेच हॉटेलला जाऊन फ्रेश होऊन आम्ही लगेच जेवून आता आम्ही लगेचच त्याची तारीख पाहणार आहोत. तो उदयपूरचा सिटी पॅलेस.